वय 35+ नंतरही तुम्हाला फिट राहायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मित्रांनो. जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही टायटल बघितलं असेल, वय 35+ नंतरही तुम्हाला फिट राहायचं असेल तर हा व्हिडिओ पुढे बघा. तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. भरपूर जण विचार करता की वय 35 झालं की आमचं शरीर संपून जात असतं. मित्रांनो असं नाही, उलट तुमची जिद्दची काठी राहिली ना तर तुम्ही वय 35+ नंतरही तरुण असाल. पण तुम्हाला काय गोष्टी या त्यामध्ये ऍड कराव्या लागतील. तर सर्वात पहिले मित्रांनो, तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत चांगला एक दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या खानपान इथे चांगलं करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही सांगणार की आता वर्कआउट म्हणतो की जिम लावायला लागला, असं नाही. तुमच्याकडून जमत असेल तर तुम्ही जिमला या. जर नसत जमत तर मी तुम्हाला याच्यामध्ये असे काही काही टॉपिक सांगणार ज्यामध्ये वर्कआउट झालं, त्यानंतर तुमचा डाएट झाला, त्यानंतर तुम्हाला दैनंदिन जीवनात काय करायचं या असे काही टॉपिक सांगणार. त्यानुसार जर तुम्ही चाललं तर वय 35+ नंतरही तुम्ही फिट राहणार. तर मित्रांनो सर्वात पहिल्या वर्कआउट, तुम्हाला ते जिमला जमत असेल तर तुम्ही जिमला येऊ शकता. जिमला नाही जमत असेल तर मी तुम्हाला याच्यामध्ये काय एक्सरसाइज सांगणार ज्या तुम्ही घरच्या घरी केल्या नाही तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची ज्याने तुम्हाला एक ताकद भेटणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पुशअप तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुम्ही उठबशा म्हणजे स्क्वॉट करू शकतात. त्यानंतर तुम्ही चांगलं एक असं पुशअप करू शकतात. या गोष्टी येतील त्याने तुमची स्ट्रेंथ वाढणार, म्हणजे तुम्हाला ताकद भेटणार. हे झालं तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग. त्यानंतर तुम्हाला कार्डिओ करायचा. कार्डिओ करायचा म्हणजे तर तुम्हाला नॉर्मली सकाळी वॉकिंग करायची आहे. त्यानंतर तुम्ही स्लोली जॉगिंग करू शकता. त्यानंतर तुम्ही कुठे जाऊ नाही शकले तर तुम्ही घरच्याकडे स्पॉट रनिंग सुद्धा करू शकतात. याने काय होणार आहे, तुमचे एक चांगलं तुमचं जे शरीरामध्ये तुमचं हार्ट आहे ते चांगलं हेल्दी होईल आणि एक तुम्हाला तुमच्या शरीराला एक चांगली चालना भेटेल. त्यामुळे तुमचं शरीर हलका होईल, ज्यामुळे तुमचं शरीरामध्ये फॅट वाढणार नाही आणि तुमचं मसलही लॉस होणार नाही. तर मित्रांनो ही काळजी झाली. त्यानंतर तुम्हाला एक स्ट्रेचिंग करणं आहे जी मोबिलिटीसाठी. का तर भरपूर जणांचं वय 35+ नंतर शरीर दुखत असतं, कारण की शरीर चांगल्या पद्धतीने जड झालेलं असतं. तर तुम्ही स्ट्रेचिंग करणार तर तुमचे शरीर मोकळं होईल, चांगलं रक्त विसरण होईल, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. त्यामुळे तुमचे एक एक मसल ओपन होतील, त्यानंतर नसा ओपन होतील, ज्यामुळे तुमचे जे हातपाय शरीर दुखतंय ते दुखणं बंद होऊन जाणार आहे. हे झालं तुमच्या वर्कआउटमध्ये. आता नंतर त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे डाएटचा. डाएटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एक चांगलं प्रोटीन घ्यायचं. प्रोटीन घ्यायचं म्हणजे तुम्हाला असं नाही की पावडरचा डब्बा घ्यायचा, तशी गोष्ट नाही मित्रांनो. सर्वात पहिले काय, तुम्ही प्रोटीन मध्ये म्हणजे चांगले एक आहार घेणार घरी दैनंदिन जीवनामध्ये, ज्याच्यामध्ये अंडी मांस वगैरे झालं, त्यानंतर पनीर टोफू झालं, सोयाबीन आलं, ह्या ज्या वस्तू तुम्ही खात त्याच्यात हाय प्रोटीन असतं. हे जर खाणार तर तुमचे मसल चांगले वाढतील आणि तुमच्या शरीराला चालना भेटेल. ते झालं. त्यानंतर तुम्हाला दुसरी करायची फायबर आणि पाणी वाटेल. ज्या गोष्टी तुम्ही फायबर तुमच्या शरीरामध्ये टाकलं तर तुमचे मसल चांगले स्ट्रॉंग होतील आणि तुमचे मसल स्ट्रॉंग झाले नाही, तुम्ही कुठलंही काम करायला गेलं तर तुम्हाला थकवा भेटणार नाही, तुमचे मसल हे पेन होणार नाही. ते झालं. त्यानंतर तुम्हाला पाणी किती प्रमाणात प्यायचं मित्रांनो, तुमच्या वयाच्या हिशोबाने असतं, पण मी एक अंदाजा सांगून देतो तुम्हाला. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. पाणी जितकं जास्त प्रमाणात पिणार तर तुम्हाला तितके पोटाचे आजार होणार नाही, तुमचे शरीर स्वच्छ असेल, डेटॉक्स वगैरे निघून जाईल. हे झालं तुमचे टॉपिक. पहिला झाला वर्कआउटचा, दुसरा झाला आपला डाएटचा. आता तिसरा मित्रांनो, की तुम्ही जंक फूड हे खाणं टाळा. सर्वात पहिले तुम्ही तेलकट वस्तू ह्या खाणं सोडून द्या. नॉर्मली तुम्ही आठवड्यातून एखाद दिवस खाऊ शकतात, हे करा. आणि त्यानंतर तुम्हाला ते काही सवय असेल व्यसनाची म्हणजे दारू सिगरेटची, तर त्या गोष्टी सोडा. त्याच्याऐवजी तुम्ही हेल्दी फूड ट्राय करा. याने तुमचे काय वय 35+ नंतर तुम्ही फिट राहा. तर मित्रांनो असं नाही की वय 35+ झालं म्हणजे तुम्ही वर्कआउट करू शकत नाही. तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही घरच्या घरी सुद्धा वर्कआउट करू शकता. एक चांगला नॉर्मली डाएट म्हणजे नॉर्मली अशा वस्तू तुम्ही खाऊ शकता. डाएट करायची गरज नाही. त्या वस्तू तुम्ही खा, तुम्हाला हाय प्रोटीन भेटणार आहे आणि तुमच्या फायबर सुद्धा भेटणार आणि त्याने मसल तुम्हाला स्ट्रॉंग होणार आहे. तर या तुम्ही जी आम्ही सांगितलेल्या व्हिडिओमध्ये पहिल्या टॉपिक पासून दुसऱ्या तिसऱ्या टॉपिक पर्यंत तर तुम्ही या पद्धतीने चालले तर तुम्ही वय 35+ तरी फिट राहाल मित्रांनो. तर वय 35+ जे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.